हॅलो नमस्कार। आज मी सकाळी नाश्त्यासाठी बनवला होता तिखट रवा। तर याला कोणी उपीट म्हणतं, कोणी उकडपेंडीसुद्धा म्हणतं। आम्ही याला तिखट रवाच म्हणतो। आज काय झालं ना, सकाळपासून सारखी माझी चिडचिड होत होती आणि चिडचिड झाली म्हणजे आपल्याला साहजिकच आहे की राग येतो आणि राग कोणावर निघतो तर आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीवर। म्हणजे माझा राग निघाला सगळ्या साहेबांवर। आता नाश्ता करून साहेब ऑफिसला तर निघून गेले, पण त्यानंतर मग मी जे दुप्पट एनर्जीने मग मी कामाला लागले। आता बऱ्याच बायकांना मी बघितलं आहे बरं का, की राग आला, नवऱ्याशी भांडण झालं किंवा काहीही झालं तर घरातली कामं करणार नाही, झोपून राहतील, बसून राहतील, स्वयंपाक करणार नाही, मुलांकडे लक्ष देणार नाही। पण माझं मात्र यापेक्षा उलटच आहे बरं का। मला जर का राग आलेला असला किंवा मी थोडीफार गुस्सात असले ना, तर मी नक्कीच 4 कामं जास्त करते। आता डीप क्लिनिंग करायची होती बाथरूमला, ती पण करून घेतली। दोनही बाथरूमची डीप क्लिनिंग चांगली झाली। पोछा करून घेतला, घरसुद्धा चकाचक करून घेतलं, गॅलऱ्या धुतल्या, झाडांना पाणी घातलं। त्यानंतर बरीचशी आपली छोटी मोठी कामं असतात तीसुद्धा मी आवरून घेतली। अगदी 2 तासाची कामं मी 1 तासात आवरून घेतली होती आज। मग आता तुम्ही म्हणाल सगळी कामं तर तू सकाळी सकाळी आवरून घेतली, मग दिवसभर काय काम असतं? तर पुष्कळ कामं असतात बरं का। लहान मोठी कामं जर आपण बघितली ना, तर भरपूर अशी घरात कामं निघत असतात। तर ते कामं मी नंतर करते। माझं यूट्यूबचं वर्क असतं, ते वर्क मी करत असते। माझा दुसरा म्हणजे माझा कहाणींचा जो चॅनल आहे, कहाणी मला बनवायची असते, त्याचं रेकॉर्डिंग करायचं असतं, एडिटिंग करायचं असतं, भरपूर कामं असतात मला घरामध्ये। चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका।